शेख साहब है। थैंक यू सर, थँक्यू सो मच। सर्वांचे स्वागत आणि सन्मान इथे झालेले आहेत। तुम्हाला घेऊन जातोय मी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये क्रिकेटचा धमाल आणि कॉमेंटर मध्ये धमाल। एक स्वागत आणि सन्मान बाकी आहे। अकलात अन्सारी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करूया। अक्षय आपण पुढे यायचं, आपल्या शुभ हस्ते अकलात अन्सारी यांचा स्वागत आणि सन्मान आपण करायचं। अकलात अन्सारी यांचा स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे या व्यासपीठावर। अक्षय गायकवाड या स्पर्धेचे आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते हा शाही सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेमध्ये स्वागत आणि सन्मान स्वीकारताना आपण पाहता पाहुण्यांना। महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचं वस्त्र, माहेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत। धन्यवाद साहेब। त्यानंतर जुबेर अन्सारी साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया। जुबेर भाई आपको आना है। जुबेर शेख इनका स्वागत और सन्मान। सतीश वागचुरे पुढे यायचं, सतीश वागचुरे आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचा। जुबेर शेख यांचं स्वागत आणि सन्मान। सतीश वागचौरे दोस्ती म्युझिकल ब्रँड ऑर्केस्ट्रा प्रोप्रायटर सतीश वागचौरे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे। अतिथी देवो भव पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान, माहेची शाल देऊन सन्मानित करत आहोत, पुष्पगुच्छ देऊन देतात सतीश वागचौरे साहेब। धन्यवाद। अँड कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया, आपण ऐकूया सुभाष धुमाल यांचा आवाज। खूप खूप धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर। भीम वॉरियर्स विपक्षी रावण स्पोर्ट्स या दोन संघामधील आजच्या दिवसामधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिले षटक प्रगतीपथावर यश जाधव पहिले षटक घालतोय। इथे मात्र जोरदार अपील आणि यस पायची चुबाने फलंदाज बाद होतोय। पहिला हादरा बसतोय भीम वॉरियर्स या संघाला। थँक्यू डीजे। सुभाष धुमाल, आपण कोणत्या संघाने किती सामने जिंकलेले आहेत ते एकदा अनाउन्समेंट करा आणि उद्याचा वेळ सर्व संघांना आपण बोलवायचं आहे, कारण की कोणाला चान्स आहे कोणाला नाही हे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचणं गरजेचं आहे। नक्कीच डबल ए रॉयल किंग 0909 संघाने आतापर्यंत 4 सामने केलेले आहेत आणि 4 पैकी 3 सामने या संघाने जिंकलेले आहेत। आर के वॉरियर्स संघाने आतापर्यंत 4 सामने केलेले आहेत। या संघाने बघितलं तर फक्त एकच सामना जिंकलेला आहे, मात्र 3 पराभव या संघाला सहन करावे लागलेले आहेत। विराज 1200 संघाने एकच सामना जिंकले। रावण स्पोर्ट्स संघाने 3 सामने जिंकले आहेत। भीम वॉरियर्स संघाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत। आर्या फायटर्स संघाने 4 पैकी एकच सामना जिंकलेला आहे। आपण पाहतोय भीम वॉरियर्स या संघाने या अगोदर 3 सामने खेळलेले आहेत, त्यापैकी 2 सामने जिंकलेले आहेत, 1 सामना गमावलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला रावण स्पोर्ट्स संघाने आपले 3 सामने जिंकले आहेत, म्हणजे हा संघ जवळजवळ क्वालिफाय झालेला आहे। थँक्यू कॉमेंट्री बॉक्स। भिनारगावचे विद्यमान सरपंच सन्माननीय भरत घाटाल साहेब उपस्थित झालेले आहेत। मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच आदिल शेख, आपणास देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। आदिल शेख आणि सन्माननीय आपण ज्या डीडी स्पोर्ट्सच्या मैदानावर आपण या क्रिकेटचे सामने पाहत आहेत, याच गावाचे विद्यमान सरपंच सन्माननीय भरत घाटाल साहेब उपस्थित झालेले आहेत। त्यांचं मनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023-24 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मोस्ट वेलकम सरपंच भिनारगावचे भरतजी घाटाल। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। बंटी ऑन फायर न बंटी याच्या बॅट मधून हा षटकार तुम्हाला पाहायला मिळत आहे। कम ऑन कॉमेंट्री बॉक्स। अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय। षटकार रोनित थोरात याच्या बॅट मधून धावसंख्या 6 ने वाढते। बंटी चंदने याच्या बॅट मधून फटका आपल्याला पाहायला मिळतोय।
धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. डीजे पॅरी थोडंसं सुभाष धुमाल यांच्या माईकचं व्हॉल्यूम जो आहे वाढवायचं आहे थोडंसं, कारण की संध्याकाळचा वेळ आहे. कारण की थोड्याच वेळा कडक चाय देखील त्यांच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच जाईल. नक्कीच थोडंसं व्हॉइस आणि व्हॉइस वाढवलेलं आहे. धावसंख्या 11 आपण बघतोय दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. जीवन साल्वी आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भीम वॉरियर संघाची धावसंख्या 1-11. इथे मात्र मिशाईम फाटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र परतावा लागेल फलंदाज तंबूच्या आसरेला. दुसरा फलंदाज बाद होतोय भीम वॉरियर्स या संघाचा झेलबादच्या रूपाने. सन्माननीय किरण भोईर साहेब उपस्थित आहेत, माजी सरपंच भिनार गावचे. त्यांना मी विनंती करते की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोल्डन भाई, क्या बात आहे. गोल्डन भाई संध्याकाळ रंगीन करण्याकरिता गोल्डन भाई यांचं आगमन झालेलं आहे या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर, आपका हार्दिक स्वागत आहे. किरण भोईर सध्या नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून भिनार प्रीमियर लीग ही स्पर्धा BPL या स्पर्धेचं आयोजन आपण याच मैदानावर पाहणार आहोत. क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा, अख्खा भिनार खेलेगा. कमिंग सून मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. हमारे बीच गोल्डन भाई का आगमन हो चुका है. आपका तहे दिल से हार्दिक स्वागत है सर, मोस्ट वेलकम. काफी दर्शक आ चुके और साथ ही साथ रईस शेख भिवंडी के दमदार आमदार, आपका भी हार्दिक स्वागत है. निंबोली गावचे उद्योगपती नरेश गुळवी साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब. नरेशजी गुळवी साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. प्लेअर मिस चेंडू निघून जातो या इष्टरक्षेच्या हातामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर जीवन साल्वी दुसरं षटकात आलतोय. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलं होतं आणि त्यानंतर चेंडूवर निर्धाव पाहायला मिळतोय. भीम वॉरियर्स विपक्ष रावण स्पोर्ट्स या दोन संघामधील हा सामना सध्या सुरू आहे. कट करण्याचा प्रयत्न इथेही बीट करतोय फलंदाजाला गोलंदाज. 3 चेंडू हाताळल्यात, कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही आणि एक सफलता ही पहिल्याच चेंडूवर अर्जित केलेली आहे. चांगली गोलंदाजी, जीवन मात्र रन द्यायला तयार नाही. धावसंख्या 11 स्थिर आहे. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न, इथेही मात्र फलंदाज बीट होतोय. चांगले गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जीवन साल्वे यांची. धावसंख्या 11. ट्रॉफिकमध्ये ज्याप्रमाणे गाडी थांबते त्याप्रमाणे धावसंख्या थांबलेली आहे. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. भूल भुलैया गोलंदाजी. ढोंडे रे जाओगे, ढोंडो ढोंडो रे साजना. सध्या स्थिती आपण बघतोय फलंदाज सचिन जाधव याची. अतिशय चांगली गोलंदाजी, फसवी गोलंदाजी जीवन साल्वे याची. जीवन याने आतापर्यंत एकही रन खर्च केलेला नाही. इथे मात्र मिस्टाईम फटका आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे. टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त शेवटच्या चेंडूवर 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 12. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या भीम वॉरियर संघाची 12 धावा. पाहुण्यांचं शुभ आगमन होत आहे. फटाक्यांची आतिषबाजी तुम्हाला ऐकायला मिळते, कारण की पाहुण्यांचं आगमन या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023-24 मध्ये पाहुण्यांचं आगमन होत आहे. सन्माननीय LP गायकवाड साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सोबतच उमेशजी गायकवाड साहेबांचं देखील या व्यासपीठावर आगमन होत आहे. माजी सरपंच गोडसे गावचे उमेशजी गायकवाड साहेब आणि LP गायकवाड साहेबांचं आगमन होत आहे. तसेच जुबेर भाई देखील उपस्थित झालेले आहेत आणि अभी भाई, आपका भी हार्दिक स्वागत है.
धावसंख्या 12 आपण पाहतो. या 2 षटकाची समाप्तीनंतर 6च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्या होत्या भीम वॉरियर संघाने. प्रति चेंडू मागे 1 धाव. यश जाधव तिसरं षटक करण्यासाठी प्लेयर्स पॅव्हलियन इन कडून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हलकासा अपील तिथे केला गेला होता, मात्र पंच संमत नाहीत. लेगबाचा इशारा होतोय पंच सुरेश घरत सरांकडून. धावसंख्या एका धावेने 13 वर पोहोचते. थँक्यू सो मच रईस शेख साहेब. आपण खऱ्या अर्थाने भरपूर वेळ दिला या स्पर्धेला. भिवंडीचे दमदार आमदार रईस शेख साहेब आमची रजा घेत आहेत, कारण की पुढील भरपूर कार्यक्रम आहेत आणि त्या कार्यक्रमा निमित्ताने आपली रजा घेत आहेत. थँक्यू सो मच साहेब. आपण मोठ्या संख्येने आपले पाठीरेखे घेऊन या स्पर्धेमध्ये सदिच्छा भेट देण्याकरता आपण उपस्थित झालेले आहात. धन्यवाद. यावेळी मात्र मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेटचा पतन झेलबाज रूपाने फलंदाज बाद होतोय. तिसरा भीम वॉरियर्स या संघाचा. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बादून तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. यश जाधव अखेर यश प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023-24 आयोजन बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशन भिवंडी वाडा तालुका आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतो भीम वॉरियर्स विपक्ष रावण स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. सध्या टेबल टॉप करताना आपण पाहतो रावण स्पोर्ट्स संघ, ज्या संघाने 3 सामने खेळलेले आहेत आणि 3ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. सर्वात यशस्वी संघ या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपण पाहतोय भरत जाधव यांचा रावण स्पोर्ट्स. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स उपस्थित या मुख्य व्यासपीठावर भिवंडी निजामपूर शर्मा नगरपालिकेचे पाणी पुरवठा प्रमुख नक्कीच LP गायकवाड साहेब उपस्थित झालेले आहेत. या व्यासपीठावर सोबतच आपण पाहतोय उद्योगपती उमेशजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत. जुबेर भाई आणि अबिब भाई हे देखील उपस्थित आहेत. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. नवीन फलंदाज जीवन जाधव जो 1 रनने आपला अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 14. तिसरा षटकाचा खेळ सुरू असताना अतिशय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. DD ग्राउंड भिनार या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून केलं जात आहे. लॉर्ड फुलटा चेंडूला टर्न केला आणि चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार चौकार. मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. इथे मात्र ताळमेलची कमी आणि इथे फलंदाज धावचित रनआउटच्या रूपाने बाद होतोय. प्रेमळ स्वभावाचा दमदार कार्य करता हैर, दमदार कार्य करता हैर. रितेश जाधव तिसरं षटक बदलतोय व्हीआयपी डायज इन कडून.
इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी वाईड यॉर्कर चेंडू होता, चेंडूला खोदून काढलेलं आहे डीप मिड ऑन रिजनमध्ये. एकेरी धावेसाठी 3 षटकांची समाप्ती आणि ती धावसंख्या भीम वॉरियर संघाची 4-20. मित्रांनो, या स्पर्धेला सावंतगावचे प्रथम नागरिक सन्माननीय योगेशजी गायकवाड साहेब आणि त्यांच्या मिसेस प्रतिभा योगेश गायकवाड यांच्या माध्यमातून रोख रक्कम कॅश प्राइज जो आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यानंतर सन्माननीय मनोजजी लोंढे साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून रोख रक्कम द्वितीय पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. हा स्क्वेअर लेग अंपायर आणि कीपर दरम्यान नक्कीच 3 क्षेत्ररक्षक तिथे आढळले होते आणि परिणामस्वरूप पंचांनी नोचा इशारा दिलेला आहे. पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. हॅलो योगेश देंदे पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न, जादू गोलंदाज आपण पाहतोय, एक लिजंड क्रिकेटर आणि पंचांचा इथे वाईटचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. धावसंख्या 22-2. शैलेश गायकवाड यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. इथे मात्र ओव्हरथ्रो झालेला, आणखीन धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. या दुहेरी धावने संघाची धावसंख्या 24. रितेशजी जाधव यानेही आपण पाहू शकता. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न त्यांच्या समेत उमेशजी गायकवाड साहेबांना आपण पाहू शकता. मान्यवर आपल्याला मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत रावण स्पोर्ट्स संघ टेबलमध्ये टॉपला पाहायला मिळतोय. 3 सामने या संघाने खेळलेले आहेत आणि 3 सामने या संघाने जिंकलेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक हलकासा अपील तिथे केला गेला होता. पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. ओ स्टेपचा नो बॉल. थोडीशी डोकेदुखी या षटकामध्ये राहिलेली आहे. नक्कीच स्टंपला स्पर्श झाला होता हाताचा. हेच पंच दर्शवतात की हा चेंडू नो बॉल आहे. 25 धावा 25. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांचा षटकार. साधा कामच नाही रे. संध्याकाळ रंगीन करण्याकरिता सरपंच साहेब उपस्थित झालेले आहेत या मुख्य व्यासपीठावर. बिनार गावचे विद्यमान सरपंच भरत घाटाल साहेब उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब. बिनार गाव म्हटलं की डीडी ग्राउंड सध्या चर्चेला आहे. तसेच किरण दादा भुईर देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र फाईन केलेल्या चेंडूला शॉर्ट फाईन रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. मात्र 1 धाव रोखू शकला नाही.
एकेरी धावीने संघाची धावसंख्या डबल 33. चौथं षटक मार्गस्थ जादू गोलंदाज योगेश दोंदे चौथं षटक हाताळतोय. एक खूप मोठं नाव आहे योगेश दोंदे. फिरकी गोलंदाजामध्ये नक्कीच या नावाचा उल्लेख नेहमीच केला जातोय. स्विंग अँड मिस. सुभाष धुमाल, योगेश धोंडे एक चांगले गोलंदाज नाही तर एक दानशूर दाते देखील आहेत, कारण की त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीज देण्यात आलेली आहे. दिवंगत पूनम कमलाकर दोंदे यांच्या स्मरणार्थ ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे ती सन्माननीय योगेश दोंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि नक्कीच मी उल्लेख करेन कारण डीबी चषक नुकताच संपन्न झाला सूरज थोरात आणि कंपनीकडून, आणि त्या डीबी चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या बहिणीच्या स्मरणार्थ नक्कीच त्यांनी स्पॉन्सर केलं होतं. पूनम दोंदे यांच्या स्मरणार्थ योगेश दोंदे यांच्याकडून ते पारितोषिक दिलं गेलं होतं. नक्कीच, कारण की जे आपल्यापासून दूर जातात त्यांना त्यांच्या आठवणींना उजाला देण्याकरिता अशा प्रकारचे ते म्हणतात ना पारितोषिक किंवा ट्रॉफी जे आहे ते प्रत्येकी स्पर्धेमध्ये दिले जातात. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 33 आपण पदे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मोहित याच्या खांद्यावर आता मात्र शेवटच्या षटकाची धुरा सोपवण्यात आलेली आहे. सूर्य अस्ताला जाताना आपण पाहतोय. सायंकाळचं सत्र आहे. डीडी मैदानाचं हे अतिशय नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळते. सध्या तालुके क्रिकेटमध्ये नक्कीच या मैदानाची भरपूर चर्चा सुरू आहे. इथे मात्र अयजन गॉन विकेटचं पतन, फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. पाचवा फलंदाजी इथे बाद झालेला निम्मा संघ गारद आपण पाहतोय. भीम वॉरियर संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. भीम वॉरियर संघ जो दिलीप जाधव यांचा संघ आहे, या संघाने या अगोदर 3 सामने केलेले आहेत आणि 3 पैकी 2 सामने या संघाने जिंकलेले आहेत. चौथा सामना आपण पाहतोय. 2 मिनिटं मी ब्रेक देतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. डीजे मॅन थोडंसं माईकचा आवाज वाढवायचा आपण. स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करूया उपस्थित पाहुण्यांचं, कारण की सर्वप्रथम आपण स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत या मुख्य व्यासपीठावर. सन्माननीय LP गायकवाड साहेब उपस्थित आहेत. भिवंडी निजामपूर शहर पालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी कार्यरत होते. आज रिटायरमेंट जरी झाले असेल तरी त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर नक्कीच करणार. मी विनंती करतो रितेश जाधव यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मान LP गायकवाड साहेब यांचा आपण करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना LP गायकवाड साहेब जे पाणी पुरवठ्यामध्ये प्रमुख अधिकारी होते आणि ते आज जरी रिटायरमेंट झाले असेल मात्र आपण या स्पर्धेत त्यांना सन्मानित करूया आणि पुढील वाटचालीस त्यांना आपण शुभेच्छा देऊया. कारण की जसजशी माणसाची वय निघून जातं तसंच माणूस रिटायरमेंट होत असतं प्रत्येक कामामध्ये आपण बघितलं असेल. त्यानंतर भिनार गावचे विद्यमान सरपंच भरत घाटाल साहेब उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान शैलेश गायकवाड या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. स्वागत आणि सन्मान स्वीकारताना भिनार गावचे विद्यमान सरपंच भरत दादा घाटाल यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. माहेची शाल महाराष्ट्राचं वस्त्र या स्पर्धेचा गोड सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान गोरसई गावचे उद्योजक आणि आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय उमेश दादा गायकवाड उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय रितेश दादा जाधव यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय उमेश गायकवाड दादांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. डान्सिंग पर्सनॅलिटी प्रिन्स ऑफ गोरसई उमेश दादा गायकवाड यांचा स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. माहेची शाल या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत या VIP डाईजवर. त्यानंतर सन्माननीय किरण भोईर उपस्थित आहेत या व्यासपीठावर. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान मी शैलेश गायकवाड आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते
किरण भुईर दादांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना किरण भुईर भिनार गावचे उद्योजक समाजसेवक त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान शैलेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते करत आहोत. धन्यवाद. त्यानंतर उमेश गायकवाड यांचे खंदे समर्थक जुबेर भाई उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान आपण या व्यासपीठावर करत आहोत. मी अक्षय गायकवाड यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान अपन जुबेर भाई यांचं करायचं है. स्वागत और सम्मान किया जा रहा है यहाँ पर जुबेर भाई का. स्वागत आणि सन्मान स्वीकारताना जुबेर भाई या स्पर्धेच्या माध्यमातून अक्षय गायकवाड यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर डॅसिंग पर्सनॅलिटी अबिब भाई यांचं देखील स्वागत आणि सन्मान आपण करूया. यंग अँड डॅसिंग अक्षय गायकवाड आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. अबिब भाई यांचं स्वागत आणि सन्मान. अबिब भाई इनका स्वागत और सम्मान इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर अक्षय गायकवाड़ इनके शुभ हाथों से किया जा रहा है. धन्यवाद आपका इस टूर्नामेंट में हार्दिक स्वागत है. आई एम बैक टू कमेंट्री बॉक्स सुभाष धुमाल. धन्यवाद संदेश. धावसंख्या 37 आणि 38 धावांचं लक्ष्य असणार आहे. भीम वॉरियर्स संघाने हे लक्ष्य दिलेलं आहे. रावण स्पोर्ट्स संघा हे पहा लगेच शत्रुरक्षण लावून घ्यायचं आहे. भीम वॉरियर्स टीम संघाने आपलं लगेच शत्रुरक्षण लावून घ्यायचं आहे आणि फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे. थोडंसं धावता ठेवायचं आहे सुभाष धुमाल, कारण की शेवटचा मॅच आहे. ब्लॅक लाईट सुरू होत आहे, थंडगार हवा सुटली आहे. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने भाग घेतलेला आहे त्या सर्व संघांना संधी आहे. उद्या सर्व संघांनी उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून आपली स्पर्धा अजून मोठी कशी होईल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. सागर पाटील देखील आता व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. चला शत्रुरक्षण लावून घ्यायचं, जास्त वेळ घेऊ नका. बंटी थैंक यू सो मच संदेश पाटील भिवंडीकर. थैंक यू सो मच सुभाष धुमाल. आपली रजा घेत आहे तर सन्माननीय भरत घाटाल साहेब बिनार गावचे विद्यमान सरपंच आपली रजा घेत आहेत. तसेच किरण दादा भुईर देखील आपली रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण आपली उपस्थिती दाखवली या स्पर्धेच्या माध्यमातून. आम्ही आपला आभार व्यक्त करतोय आणि तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जातोय मी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. समीर ठाकरे याचा आवाज आता नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. थैंक यू सो मच डीजे, थोड़ा सा आवाज वाढवा. डीजे डीजे पैरी. हेलो चेक, हेलो हेलो चेक, हेलो हेलो चेक. डीजे पैरे आपण थोडासा आवाज वाढवा. यस थँक्यू. नासिर भाई उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करूया. मी अक्षय गायकवाड यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नासिर भाई यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. स्वागत आणि सन्मान अक्षय गायकवाड यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. नासिर भाई यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. अक्षय गायकवाड या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. नक्कीच फोटोग्राफ केला जात आहे, आठवण या स्पर्धेची की आपण देखील या स्पर्धेला उपस्थित होतो. नासिर भाई थँक्यू सो मच. आणि आता पुन्हा मॅचच्या दिशेने आपण जाऊया. फार उशीर झालाय समीर, कारण की ब्लॅक लाईट सुरू झाली, थंडगार हवा सुटली आहे. हो डेफिनेटली. आणि त्याच्यामुळे आता कुठल्याच संघावर अन्याय होणार नाही याची काळजी आपण घेत आहोत.
आजच्या दिवसातील शेवटचा सामना गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज दिलीप जाधव बॉलिंग मार्कवर येतोय. सलामीवीर रोहित जाधव आणि विशाल. टार्गेट इथून 38 धावसंख्येचं पार करायचं आहे 5 षटकांमध्ये. जबरदस्त गोलंदाजी अंतिम षटकामध्ये मोहित ज्युनियरच्या माध्यमातून बघायला मिळाली. मॅचला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. APL 2023-24 ही स्पर्धा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023 ही स्पर्धा आपण संपूर्ण भिवंडीतील वाडा तालुक्यामधील क्रिकेटर्स काही कल्याणमधून देखील क्रिकेटर्स. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. दिलीप जाधव जे गोलंदाज आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय उमेश गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. दिलीप जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल अराउंड द लेग. दांडी गुल. बिग विकेट. रोहित जाधवचा खेळ समाप्त. पहिलाच पारितोषिक जो आहे पहिल्या विकेटसाठी इथे पटकवला गेलाय. ओल्ड इज गोल्ड. वय 53 वर्षाचे हे खेळाडू आहेत आणि त्यांनी पहिल्या चेंडूवर पहिला विकेट घेतलेला आहे. आणि थँक्यू डीजे थँक्यू. कारण की आउट कोणाला केलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने बॅटने आपली छाप सोडली आहे हिटमॅन रोहित जाधव याचा विकेट महत्वाचा मिळाला पहिल्या चेंडूवर. मित्रांनो सध्या तरी अग्रिकोली राजा ऑर्केस्ट्राचे प्रोप्रायटर प्रदीप मोरे सध्या मॅचचा आनंद घेतो यूट्यूबच्या माध्यमातून. त्याने नक्कीच या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे प्रदीप मोरे. हिटमॅन का काम तमाम. विध्वंसक बॅटर रोहितला या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश आले. दिलीप जाधव ओल्ड इज गोल्ड. तलवार पुरानी है लेकिन धार वही है. काय गोलंदाजी हाताळली आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील मी उल्लेख केला की क्रिकेटमध्ये एज इज जस्ट अ नंबर. वय हा फक्त एक क्रमांक आहे. मात्र तुमच्यामध्ये खेळण्याची जिद्द चिकाटी आणि जो पॉझिटिव्ह अप्रोच तो ॲटिट्यूड सध्याच्या घडीला दिलीप जाधव मध्ये बघायला मिळालाय. म्हणजे 53 वर्षाचा तरुण सध्या गोलंदाजी करतो असं म्हणायला हरकत नाही. संदेश पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळाली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय जीवन सालवी. इथून आता टार्गेट 38 आहे. मात्र फाईट बॅक नक्की केला जाईल यात शंकाच नाहीये. चला वेळ कमी घ्या. विनंती असेल भीम वॉरियर्स. भीम वॉरियर्स आपण वेळ कमी घ्या प्लीज. राईट आर्म ओव्हर द विकेट. दिलीप जाधव पुन्हा वळतोय. वन मोर विकेट. अनदर फाइन डिलिव्हरी. बॅक टू बॅक 2 इन अ रो. लगातार 2 धक्के दिलेत यावेळेला दिलीप जाधव. इसे कहते हैं पुरानी तलवार धार मगर वही है. बॅक टू बॅक 2 विकेट्स. कमाल आणि धमालीची गोलंदाजी आहे. 1000 रुपये जमलेले आहेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे सन्माननीय उमेश गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून दिलीप जाधव दादांसाठी. वय जरी 53 आहे लढण्याची ताकद देखील तीच आहे. क्रिकेटच्या माध्यमातून पुराणे चावल असं सिद्दीक बाबे सर नेहमी म्हणतात. आणि नक्कीच आपल्या समीर जेव्हा आपल्या वयाचे असेल तेव्हा त्यांचं क्रिकेट काय असेल. कडक गोलंदाजी जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी. स्वतः टीमचे ओनर देखील आहेत आणि ज्या प्रकारे हा परफॉर्मन्स करत आहेत ना असं वाटतं की फायनलच्या ट्रॉफीवर लक्ष आहे. ज्या प्रकारचा हा परफॉर्मन्स सध्याच्या घडीला झालाय. उद्या ठीक सकाळी 9 वाजता पहिला चेंडू पडेल या स्पर्धेच्या माध्यमातून 8:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे. कारण की उद्या मेगा फायनल डे या स्पर्धेचं. दिलीप जाधव ऑन हॅट्रिक. यस हा फार महत्वाचा चेंडू. हॅट्रिक साठी नासिर भाई यांनी देखील 500 रुपये लावलेले आहेत. हर्षद भोईर सामना करतोय. हॅट्रिक बॉल आहे. काय सुरुवात राहिली आहे गोलंदाजीची. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेला मात्र रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. गुड बॉलिंग. जबरदस्त वेग पाहायला मिळाला या चेंडूमध्ये. हॅट्रिक बॉल होता आणि आणखी एक डॉट आलाय.
म्हणजे 38 धावांवर आम्ही चांगला फाईट बॅक करू शकतो हे आता सांगितलंय गोलंदाजी करत असताना दिलीप जाधवनं पहिल्याच षटकामध्ये. यावेळेला लॉफ केला, वॉट कॅच, वन मोर विकेट डाऊन. जबरदस्त झेल पकडली आहे. आता- आपण रिप्ले मध्ये आता मी खऱ्या अर्थाने कौतुक करेल वेदांत वागचौरे याचं. त्यांचे बंधू इथं मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहे, सचिन वागचौरे, आणि त्यांच्याच बंधूने एक चांगली झेल, वन अँड कॅच, क्या बात आहे, कार्बन कमाल कॅच. सतीश किती एपीएल कमाल कॅच. हे कॅच पाहू 200 शकता. रुपये. यस, या कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न आणि मिडॉनला वन हँडेड कॅच, एक हात का कमाल. काय झेल पकडली आहे. तिसरी विकेट दिलीप जाधवला मिळाली आहे. रावण वॉरियर्स संघाचा आपण जर विचार केला तर अक्षरशः धुमाकूळ घातला होता या संघानं या टुर्नामेंट मध्ये. मात्र ह्या मॅच मध्ये आता त्यांच्या नाकी न आलंय रन साठी. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय रोहित जाधव ज्युनियर. दिलीप जाधव पुन्हा एकदा वळतो राईट आर्म ओव्हर द विकेट. एक स्क्वेअर लेग आणि एक डीप मध्ये काउच कॉर्नरला फिल्डर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना. इनसाइड द रिंग एक मिड ऑन, एक शॉट मिड विकेट, शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, शॉट कव्हर लाईक फिल्डर आणि एक बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आपण पाहतोय. दिलीप जाधव फ्रंट फुट लावून जबरदस्त एक्झिक्युशन, बॉल बॉर्डलाईनच्या बाहेर. थोडासा आपण पाहिला ऑकवर्ड बाउन्स तिथे प्राप्त झाला. आउटफील्डनं धोका दिला क्षेत्ररक्षकाला आणि अखेर बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. क्लासिकल हा चौकार पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल होता, सहजगत्या बॉर्डरलाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलं. आपण पाहतो 3 पैकी 3 मॅचेस जिंकलेल्या आहेत, त्यामुळे रावण स्पोर्ट्सचा आता कॉन्फिडन्स हाय दिसतोय जरूर. मात्र एका बाजूला आपण पाहतोय भीम वॉरियर्स पलटवार करणं जाणतोय. दिलीप जाधव ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल, स्विंग केला ऑन साइडला. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. एक रोहित गया तो ये दूसरा रोहित आया. नाम रोहित है तो हिट जरूर रहेंगे. हा सिक्सर पाहायला मिळाला रोहित ज्युनियरच्या बॅट मधून. तर नक्कीच भरत जाधव मॅचचा आनंद घेत असतील. नक्कीच ते विचार करत असतील की आता मी का पोहोचलो नाहीये तिथे. पारितोषिक नक्कीच असतं या षटकारांसाठी. उद्या नक्कीच त्यांची उपस्थिती दिवसभरामध्ये, कारण की संघ खूप चांगला खेळला या स्पर्धेमध्ये संपूर्ण. आउटस्टँडिंग सिक्सर. धावसंख्या आपण पाहतोय 10 वर. सर्व काही सुरळीत चालू होतं, मात्र अखेर रोहित जाधव नावाचं वादळ मैदानामध्ये आलं. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. येणारे आता 3 षटक शिल्लक आहेत. हॅलो, नवीन षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बुद्धार्थ वाघमारेचा वापर केला जातोय. हे सेकंड पॉवर प्ले असेल. प्रत्येक ओव्हर मागे आपण जर विचार केला तर 8 धावा इथून सोडायच्या आहेत आणि इथून आता सरासरीला स्पर्श केलाय. मात्र टॉप ऑर्डरचे जे 3 बॅटर आहेत ते लवकर बाद झालेत, त्याच्यामुळे थोडीशी चिंता नक्की असेल रावण स्पोर्ट्सच्या खेम्यामध्ये. चला वेळ तुम्ही कमी घ्या. भीम वॉरियर्स बुद्धार्थ तयार होतोय ओव्हर द विकेटनं. फुल टॉस बॉल. यावेळेला मात्र फक्त माइंडमध्ये एकच होतं, इंटेन्शन होतं की सिंगल घ्यायची आहे. तुम्ही माइंडमध्ये जर स्ट्रोक ठेवून एक्झिक्यूट कराल तर तुम्ही सक्सेस होणार नाही आहात. तुम्हाला बॉलच्या मेरिटवर खेळणं गरजेचं असतं आणि यावेळेला फुल टॉस बॉल होता. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावरती 11 धावा.
भिनार गावाच्या टोकाकडनं सध्या गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा बुद्धार पुल केलंय. यावेळेला आपण पाहतोय सरळ लॉंगॉनला बॉल ट्रॅव्हल होतो. एकदा मिळाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार आला. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. आपण एन्जॉय करतोय APL 2023-24 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग आणि स्पर्धेतील आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅकवर्ड्स पॉइंटला बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या ठिकाणी. आपण हे पाहू शकता दुसरी धाव घेण्याचाही प्रयत्न होता मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. पुन्हा एकदा बुद्धाट चांगलं कमबॅक कंट्रोल पाहायला मिळालं. यावेळेला विकेटची संधी असेल. हुक करण्याचा प्रयत्न सचिन त्या ठिकाणी प्रयत्न चांगला केला मात्र कॅच ड्रॉप. रोहित जाधवला जीवनदान मिळालंय. ज्या रोहितला खरं तर बाद करणं गरजेचं आहे. जो आक्रमक दिसतोय आक्रमक रूप त्यानं आतापर्यंत धारण केलाय. धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा. 2 धावाही मिळाल्या. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. स्पीडअप करा स्पीडअप कारण की यानंतर तुम्हाला नक्कीच पॅनलाइज केला जाईल. जास्त टाइम नका करू प्लीज. स्पीडअप करायचं आहे कारण बॅड लाईट होते हळूहळू आणि त्याच्यामुळे एखाद्या संघाला नुकसान होईल असं कृत्य मुळीच आपण करणार नाही आहोत. दोन्ही संघांना समान चान्सेस आपण देणार आहोत. प्रेसिडेंट रितेश जाधव आणि त्याच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून कौतुक करेन. अतिशय दमदार आयोजन आणि विशेष म्हणजे नियोजित फार सुंदर ही स्पर्धा पाहायला मिळाली आहे. नियोजनबद्ध सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या. वेळ जास्त घेत आहेत लक्षात असू द्या. बोलो तयार बुद्धार ओव्हर द विकेट ना. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. इथे स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय. यावेळेला चुकी होणार नाही आणि रोहित जाधवचा खेळ संपेल. आणखी एक फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. रावण स्पोर्टला हा चौथा धक्का. जे 3 विकेटसाठी कॅश प्राइज लावण्यात आलं होतं ते आमच्याकडे जमा झालेलं आहे. उमेश गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून जो पारितोषिक लावण्यात आला होता दिलीप जाधव यांच्यासाठी ते पारितोषिक जो आहे ते जमा झालेला आहे. धन्यवाद साहेब. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. आपण पाहतोय बक्षिसांचा वर्षाव बघायला मिळाला. पारितोषिक भरपूर मोठ्या प्रमाणात लावली जातात प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास मनोबल वाढवण्यासाठी. यावेळेला न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतो योगेश दौंदे. खरं तर यश जाधवचं अजूनही येणं बाकी आहे. त्याच्या खेळी वर सर्व काही मी म्हणेल डिपेंड असणार आहे कारण एक मॅच विनर प्लेअर म्हणून त्याची ओळख आहे आणि विशेष म्हणजे आयकॉन खेळाडू तो ह्या संघामध्ये खेळतोय. आयकॉनचा आज विचार केला तर भीम वॉरियर्स संघामध्ये सौरभला आपण पाहतोय. सौरभ पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला खेळला. या मॅचमध्ये त्याला चांगला खेळ करता आला नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं RK वॉरियर्समध्ये विनीत चांगला खेळ करताना दिसला. त्याच्यानंतर आपण आज आणखी एक आयकॉन पाहिला कुणाल. त्याचाही खेळ फार सुंदर बघायला मिळाला. यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून जबरदस्त फटका. बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. टार्गेट आपण पाहतोय 38 धावसंख्येचं या ठिकाणी पार करत असताना सध्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 19 म्हणजे जवळजवळ निम्मा पल्ला आता पार केलेला आहे. सुरुवात चांगली राहिली. लो स्कोरिंग डिफेंड करत असताना 5 षटकांच्या मॅच मध्ये असं वाटलं होतं की 38 धावा सहजगत्या बनतील मात्र घाम फोडला अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये दिलीप जाधवनं. तदनंतर आपण पाहतोय यावेळेला आता रन्सना सुरुवात झाली आहे. दोन्ही षटकांचा शेवट खराब राहिला आणि दोन्ही षटकांचा शेवट तो चांगला राहिला म्हणजे रावण स्पोर्ट्ससाठी. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर येणारे 18 बॉल आणि अजूनही 19 धावांची गरज.
यश संदेश पाटील. आपण ड्रिंक्स इंटरव्हल पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण फक्त इक्वेशन सांगायचे समीर, कारण की पाहुणे जे येणारे आहेत, 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. अनेक मोठ्या संख्येने आपण मान्यवरांना पाहतोय APL 2023 ला सदिच्छा भेट देताना. बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशन भिवंडी आणि वाडा तालुक्यामधून अनेक मोठ्या संख्येने स्टारकास्ट या स्पर्धेमध्ये उतरलेले आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय मी ऑर्गनायझिंग कमिटीला देणार. रितेश जाधव आणि त्याची संपूर्ण टीम, त्यामध्ये शैलेश गायकवाड असतील, महेश असेल, सतीश असतील, विजय असतील आणि त्याची संपूर्ण टीम. खरं तर सर्व नावं घेणं इथून शक्य नाही, मात्र त्यांची मेहनतच मित्रांनो ह्या स्पर्धेमागे पाहायला मिळाली आहे. आणि त्यांच्याच मेहनतीने योगेश धोंडे यांचंही नावोल्लेख नक्की करायला लागेल. प्रत्येक वर्षी भरपूर चांगलं त्यांचंही सहाय्य असतं. दिलीप जाधवला कंटिन्यू ठेवले आपल्या स्पेलमध्ये. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये त्यांना 10 रन्स खर्च केले होते, 3 फलंदाजांना बाद केलं होतं. तोच गोलंदाज बॉलिंग करण्यासाठी येतोय. सामना करेल बॅटर विशाल. विशाल जो सलामीला आलाय. चला वेळ कमी घ्या दिलीप जाधव, आपण जास्त वेळ खर्च करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल विशाल. बॉल हवेमध्ये. विकेट कीपर प्रयत्न करतोय. ओ माय गॉड, कॅच घेण्याचा खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, मात्र कॅच तिथे झालेली नाहीये. विकेट कीपर आपण पाहतोय चांगला प्रयत्न त्याने केला. शुभम त्या ठिकाणी होता. 2 धावांनी आता स्कोर पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले 21 आकड्यावर. हे फार क्वचितच असं बघायला मिळते की एकाच संघामध्ये वडील खेळतात आणि एकाच संघामध्ये त्यांचे सुपुत्रही खेळतात. आणि आज भीम वॉरियर्स संघामध्ये तसं बघायला मिळालं. सध्या गोलंदाजी करतात दिलीप जाधव आणि विकेट किपिंग त्यांचे सुपुत्र करतात शुभम. क्या बात आहे. इथून कळून येते की फिटनेस किती चांगली जपली आहे. यावेळेला मिड विकेटला चांगला फटका, 1च धाव इथे मिळेल. बॉलच्या मेरिटवर आता बॅटिंग केली जाते. धावसंख्या पुढे सरकत असताना 22 वर 22 रन्स. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. आता योगेश धोंडे स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिला होता. रिव्हर्सच्या स्वरूपामध्ये तो चौकार खेचला होता. ॲज अ बॉलर म्हणून अनेक प्रोफेशनल लेवलला योगेश धोंडे क्रिकेट खेळला, मात्र आज बॅटिंग ही त्याच्याकडे चांगली आहे हे त्यानं दाखवून दिलं. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना 22 वर धावफलक, 16ची गरज. दिलीप जाधव पुन्हा तयार. यावेळेला शॉट ऑन पुल ऑन साइडला, फुल अँड पॉवरफुल. दिस इज द सक्सेसफुल सिक्सर फ्रॉम योगेश धोंडे. ब्रँड ऑफ भिवंडी क्रिकेट. खरोखर एक लेजंड क्रिकेटर म्हणून योगेशची ओळख आहे भिवंडीमध्ये आणि तो लेजेंडरी खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना येणारे 15 चेंडू आणि 10 रन्सची गरज. सामना आता खुला केला आपल्या बाजूनं. चर्चा आपण तीच करत होतो ना की प्रोफेशनल लेवलला योगेश जेव्हा क्रिकेट खेळायचा तेव्हा ॲज अ बॉलर म्हणून त्याची ओळख होती संपूर्ण भिवंडी क्रिकेटमध्ये, मात्र बॅटिंग ही तो चांगली करूच शकतो हे त्यानं सिद्ध केलंय. पुन्हा एकदा दिलीप जाधव तयार. आक्रमण आता दिलीप जाधववर केला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. स्विंग अँड मिस. थोडासा खाली राहणारा हा चेंडू सबमरीन बॉल. डॉट चेंडू आला. धावसंख्या मात्र स्थिर. धावफलकावरती आपण पाहतोय 28. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स शुभागमन झालेला आहे. भीमराव जाधव पुंडास गावाचे समाजसेवक आणि रावण ग्रुपचे सदस्य आहेत. NTR या नावाने फेमस आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भीमराव जाधव यांना मी विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. पुंडास गावाचे समाजसेवक आणि रावण ग्रुपचे सदस्य आहेत आणि प्रेमाने त्यांना NTR, जसं साऊथ मूवीज मध्ये Oh my NTR God! Stand and deliver. Lofted it. Ball borderlineच्या बाहेर. This is the magical stroke from योगेश धोंडे. One more big hit. धावसंख्या 6 ने पुढे सरकली आहे.
34 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचे आता 4 धावा इथून बनवाव्या लागतील आणि आता असं वाटू लागलंय की 3च ओव्हर मध्ये सामना संपतो की काय. आणि हे डगआउट तुम्ही पाहू शकता, अगदी खुश डगआउट मध्ये सर्व प्लेयर्स पाहायला मिळतात, कारण रावण स्पोर्ट सलग 4थ्या विजयाकडे वाटचाल करताना दिसलाय. दिलीप तयार, याच बरोबर फटका इथे फसलाय. कॅचची संधी, कॅच ड्रॉप. एकच धाव इथे मिळेल. झेलची संधी होती मात्र कॅच ड्रॉप झाले. आणि आता इथून येणारे 2 षटक शिल्लक आहेत आणि संदेश पाटील येणाऱ्या 12 बॉल मध्ये आपण पाहतोय 3 धावांची गरज. नक्कीच धन्यवाद. आपण स्वागत आणि सन्मान आपण करूया. भीमराव जाधव पुंडसगावचे समाजसेवक आणि रावण ग्रुपचे सदस्य NTR यांचा आपण स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय रितेश जाधव यांना की आपण आपल्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. जसं साऊथ मूव्हीज मध्ये NTR प्रसिद्ध अभिनेता आहे, तसंच आमच्यासाठी आमचा NTR तुम्हाला पाहता भीमराव जाधव यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. माहेची शाल सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. धन्यवाद साहेब, आपण आपली उपस्थिती दाखवली. तर इथून आता येणारे 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय 3 रन्सची आवश्यकता. अजूनही आपण जर बघितलं तर कॅप्टनची स्पिरिट बघायला मिळते, फायटिंग स्पिरिट बघायला मिळते, क्षेत्ररक्षण सजवलं जाते. क्रिकेट असा खेळ आहे की शेवटपर्यंत तुम्ही हार मानू नका. जोपर्यंत शेवटची धाव शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय हे सांगणं कठीण असतं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला अपील झाली आहे, फलंदाज बाद. हे असतं मित्रांनो क्रिकेट. शेवटपर्यंत तुम्ही लढाऊ वृत्ती ठेवा, पॉझिटिव्ह अप्रोच न खेळ करा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आणि सध्याच्या घडीला भीम वॉरियर्स खरं तर आता इथून 90 आणि 10 सामना 90% आहे तो म्हणजे रावण स्पोर्टच्या बाजूने, कारण 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 3 धावांची गरज आहे. योगेश धोंदे या ठिकाणी बाद झाला. जबरदस्त खेळ ज्यानं साकारला. 17 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. 2 सिक्सर आणि 1 चौकार त्याच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाला. नवीन बॅटर यश जाधव संघाचा संघनायक, आयकॉन प्लेयर आता मैदानामध्ये एंटर होतोय. क्या बात आहे. 2 आदित्य गायकवाड. मी दोघांना विनंती करते की आपण व्यासपीठावर याचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदित्य गायकवाड आणि त्यांच्या सोबत देखील आदित्य गायकवाड, 2 आदित्य गायकवाड इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर याचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, हा चेंडू आपण पाहतोय थोडा खाली राहिला मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. सतीश जाधव गोलंदाजी करण्यासाठी आलाय. इथून आता 2 रन्सची गरज असेल. यश आज कमालीचा खेळ राहिला यशच्या माध्यमातून. विशेष म्हणजे गोलंदाजीमध्ये त्यानं खूप चांगली कामगिरी केली आहे रावण स्पोर्ट्ससाठी. आणि हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेला आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. त्यांच्यासोबत तनिष गायकवाड देखील त्यांच्यासोबत आहेत. त्यांना देखील मी विनंती करते की आपण व्यासपीठावर यायचं. हो, फार मोठ्या संख्येने पाहुण्यांना आपण सध्या पाहतोय यावेळेला. तसेच सुजल गायकवाड आपणास देखील विनंती आहे. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॅटची एज, फलंदाज बाद, फिंगर अप, बिग विकेट. यश जाधवचा खेळ संपला आणि इथून आता बघा मॅच किती लांबली गेली आहे. म्हणूनच तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. आपण पाहतोय या ठिकाणी सतीश जाधवनं अजूनही मी म्हणेल लढाऊ वृत्ती दाखवली आहे आणि असाच खेळ राहिला तर सामना कदाचित शेवटच्या षटकामध्ये जाऊ शकतो. 38 धावांचं टार्गेट होतं आणि इथून मात्र आपण जर विचार केला तर आता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 36. चावेगावचे आमचे मित्र पुष्कळ सोनवणे हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर याचं आपलं हार्दिक स्वागत आहे.
न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाले. आपण पाहतोय मोहित ज्युनियरनं आज कमालीची गोलंदाजी केली आहे. तो सध्या बॅटिंग करण्यासाठी आलाय. सतीश जाधव पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल टर्न केलं, बॉलला बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय विजयी चौकार. याच बरोबर रावण स्पोर्ट्सनं सलग चौथा विजय मिळवलाय आणि आजचा शेड्यूल खरं तर इथे संपलाय. मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देणार आहोत. मोहित ज्युनियर जबरदस्त गोलंदाजी, शेवटच्या षटकामध्ये धावा थांबवल्या, 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवले आणि शेवटला आल्यानंतर मॅच फिनिश करून दिली एका चौकाराच्या साहाय्यानं. त्यामुळे मोहित ज्युनियर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ओव्हर टू यू संदेश पाटील.